नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी झरेकर सर तुमच्या सर्वांचे ई लर्निंग कॉमर्स क्लासेसमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, अकाउंट ह्या विषयाचे इंग्रजी आणि हिंदी विषयामध्ये खूप व्हिडिओ आहेत, परंतु आपल्या मराठी भाषेत या विषयाचे व्हिडिओ फार कमी आहेत. तुम्हाला हा विषय अगदी सहज सोप्या भाषेत समजण्यासाठी मी या विषयाचे मराठी भाषेत व्हिडिओ करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. पहिल्या लेसनचं आपलं नाव आहे इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. त्याचे मी 3 व्हिडिओ तयार केलेले आहेत. ते तुम्ही बघितलेले असतील व आशा करतो तुम्हाला ते समजलेले असतील. पहिल्या व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शन, इव्हॅल्युएशन ऑफ अकाउंटिंग, बुकिंग आणि अकाउंटन्सी या कन्सेप्टचा आपण अभ्यास केला. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी यांचा अभ्यास केला. तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण अकाउंटिंग कन्सेप्ट, कन्व्हर्जन आणि प्रिन्सिपल यांचा अभ्यास केलेला आहे. आज विद्यार्थी मित्रांनो, अकाउंटिंग स्टँडर्ड्स म्हणजे AS अँड IFRS म्हणजे इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स यांचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे काय ते आपण समजूया. अकाउंटिंग स्टँडर्ड्स म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. अकाउंटिंग स्टँडर्ड्स प्रोव्हाइड द फ्रेमवर्क and norms to be followed in accounting so that the financial statements of different enterprises become comparable. तर अकाउंटिंग स्टँडर्ड जे आहेत एक फ्रेमवर्क आहे, म्हणजे एक रूल्स आहेत, एक मार्गदर्शक तत्व आहेत की ज्याचा वापर करून ज्याच्या आधाराने आपण वेगवेगळ्या व्यावसायिक संघटनांचे फायनान्शियल स्टेटमेंटचा अभ्यास करू शकतो. कारण हे फ्रेमवर्क सर्वांसाठी सारखे असल्यामुळे, हे रूल सर्वांसाठी सारखे असल्यामुळे त्यांनी कसं अकाउंटिंग केलेलं आहे याचा अभ्यास करणे, त्याची तुलना करणे फार सोपं होतं. आता आपण इन द वर्ड्स कोहलर यांनी अकाउंटिंग स्टँडर्ड विषयीची सांगितलेली डेफिनेशन बघूया. In the word Kohler, accounting standards are code of conduct imposed by customer laws or professional bodies for the benefit of public accounts and accounts generally. कोहलर यांच्या भाषेमध्ये हे जे अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत हे कोड आहेत. कोड म्हणजे काय? या ठिकाणी एक मार्गदर्शक करणारी सूचना आहेत, तत्व आहेत. इम्पोज म्हणजे याचा वापर हा केला जातो कस्टमर, लॉज आणि प्रोफेशनल बॉडीजकडनं केला जातो. त्याच्यामुळे लोकांना म्हणजे पब्लिकला या ठिकाणी अकाउंटिंग कसं केलेलं आहे याची माहिती मिळण्यास मदत होते आणि अकाउंटिंगचं नॉलेज हे या ठिकाणी काय होतं, समजण्यामध्ये मदत होते. मग ह्या अकाउंटिंग स्टँडर्डची का गरज आहे? बघा, टू प्रमोट बेटर अंडरस्टँडिंग फायनान्शियल स्टेटमेंट. अकाउंटिंग स्टँडर्डमुळे फायनान्शियल स्टेटमेंट समजण्यास खूप मदत होते. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट, बॅलन्स शीट समजण्यास मदत होते. टू हेल्प अकाउंटंट्स टू फॉलो युनिफॉर्म प्रोसिजर अँड प्रॅक्टिसेस. जे अकाउंटिंगची कामं करतात त्यांना ह्या अकाउंटिंग स्टँडर्डमुळे अकाउंटिंग करणं हे युनिफॉर्म म्हणजे सगळ्या ठिकाणी सारखं होतं. म्हणजे कुठल्याही ठिकाणी गेलात संपूर्ण जगभर हे अकाउंटिंग स्टँडर्ड सारखे असल्यामुळे काम करणं किंवा त्याच्याविषयीचं प्रॅक्टिस करणं हे सोपं जातं. किंवा त्याचं तपासणी करणं, ऑडिटर यांना हे तपासणं हे कसं आता सोपं जातं. 3. टू फॅसिलिटेट meaningful comparison of financial statement of 2 or more entities. अकाउंटिंग स्टँडर्ड
हे सर्व कंपन्यांमध्ये यूज केले जात असल्यामुळे या ठिकाणी दोन कंपन्यांचं फायनान्शियल स्टेटमेंट यांची तुलना करणे, यांचा अभ्यास करणे हे फार सोपं जातं. उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, ते मुंबईमध्ये पण आहे आणि पुण्यामध्ये पण आहे. 12वीची जी प्रश्नपत्रिका मुंबईचा विद्यार्थी सोडवणार तोच पुण्याचा विद्यार्थी सुद्धा सोडवणार. 12वीच्या मुलाला समजा 90 मार्क भेटले आणि पुण्यातल्या मुलाला समजा 80 मार्क भेटले, तर दोघांच्या पेपरची तुलना करणे आपल्याला सहज सोपे जाईल, कारण दोघांचा अभ्यासक्रम सेम आहे, प्रश्नपत्रिका सेम आहे, सोडवण्याची पद्धत सेम आहे, मूल्यमापनाची पद्धत सेम आहे. म्हणजे त्याचं आपल्याला इव्हॅल्युएशन करणं किंवा त्याचे मार्क कमी जास्त का झाले याचा अभ्यास करणं हे आपल्याला सोपं गेलं. कशामुळे? दोघांची पद्धत सेम असल्यामुळे, एकच बोर्ड असल्यामुळे. पुढचा पॉइंट, टू एनहॅन्स रिलायबिलिटी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. ह्या अकाउंटिंग स्टँडर्डमुळे फायनान्शियल स्टेटमेंटची रिलायबिलिटी म्हणजे खात्रीशीरपणा वाढण्यास मदत होते. पुढचा पॉइंट, टू मीट द लीगल रिक्वायरमेंट इफेक्टिव्हली. लीगल रिक्वायरमेंट म्हणजे कायदेशीर जे लॉ आहेत, जे कायदे आहेत त्यानुसार अकाउंटिंग करणं हे गरजेचं आहे. आणि ह्या अकाउंटिंग स्टँडर्डमुळे ते जे अकाउंटिंग वर्क आहे त्याला एक प्रकारचा कायदेशीरपणा प्राप्त होतो आणि इफेक्टिव्हपणा प्राप्त होण्यास मदत होते. त्यानंतर IFRS म्हणजे काय? तर इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स म्हणजे IFRS हे एक सेट आहे. हे काय आहे? एक सेट आहे. कशाचं? तर इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्डचं. इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्डचं एक सेट आहे आणि ते इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड्स यांच्या मार्फत इश्यू केलं जातं. जागतिक स्तरावरती अकाउंटिंग करण्यासाठी हे मार्गदर्शक तत्व आहेत किंवा कोड आहेत. त्यानंतर इन इंडिया स्टँडर्ड्स ऑफ अकाउंटिंग इज इश्यूड बाय इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया ICAI. तर आपल्या भारतामध्ये हे अकाउंटिंग स्टँडर्ड तयार करण्याचं काम, इश्यूड करण्याचं काम इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून केलं जातं. ग्लोबलायझेशनमुळे भारतातला व्यापार जगातल्या इतर देशांबरोबर सुद्धा होत आहे. त्यामुळे भारतातील व्यापाऱ्यांना जगामध्ये असलेल्या व्यापारी संदर्भातल्या नियमांचा, अकाउंटिंगचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट इंडिया यांना त्या पद्धतीने अकाउंटिंग स्टँडर्ड हे तयार करावे लागतात. यावरून तुमच्या असं लक्षामध्ये आलं की पर्टिक्युलर गोष्टीच्या बाबतीत अकाउंटिंग कसं करावं या बाबतीत मार्गदर्शक तत्वे म्हणजेच अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत, की त्या विशिष्ट गोष्टी संबंधी अकाउंटिंग कसं केलं जातं याच्याविषयी त्यात संपूर्ण माहिती त्या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये दिली असते आणि याचा वापर संपूर्ण कंपन्यांमध्ये केला जातो. बरीच अकाउंटिंग आतापर्यंत इश्यू झालेली आहेत. 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला फक्त ह्याची ओळख होणं गरजेचं आहे. ह्याचं महत्त्व आत्ता तेवढं नाही. जेव्हा तुम्ही CA, CS अशा परीक्षा द्याल किंवा त्या ठिकाणी काम कराल त्यावेळी मात्र तुम्हाला ह्याचा डिटेल नॉलेज असणं फार महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला काही अकाउंटिंग स्टँडर्डची नावे वाचून दाखवतो. पहिलं आहे बघा AS म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड्स. फर्स्ट, डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसी. म्हणजे पहिलं अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहे डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसी आणि ते 1 एप्रिल 1991ला कंपनीसाठी आणि 1 एप्रिल 1993ला सर्वांसाठी वापरलं जाऊ लागलं. या अकाउंटिंग स्टँडर्डनुसार कंपनीने त्याचे सर्व फॅक्ट पॉलिसीच्या संदर्भातले फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये इन्क्लूड करणं किंवा दाखवणं हे महत्त्वाचं आहे. इट इज अ पार्ट ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट
हे सांगितलेलं आहे आणि ते कसं दाखवायचं याच्या संदर्भातल्या गोष्टी ह्यात दिलेल्या आहेत. दुसरं व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक. स्टॉकचं व्हॅल्युएशन कसं करायचं याच्या विषयात सांगितलेलं आहे. जनरली स्टॉकच्या दोन किमती असतात, कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस. तर याच्यामध्ये जी किंमत कमी असते ती किंमत काय केली जाते, मेन्शन केली जाते, घेतली जाते. पुढची काही तुम्हाला मी नावं वाचून दाखवतो. AS3 कॅश फ्लो स्टेटमेंट्स, AS6 डेप्रिशिएशन अकाउंटिंग. डेप्रिशिएशन विषयी तुम्हाला मी सांगितलं होतं, फिक्स असेटची झालेली झीज, रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स असेट इज कॉल्ड डेप्रिशिएशन. मग या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये फिक्स असेटवर डेप्रिशिएशन टाकण्याच्या मेथड विषयी सांगितलेलं आहे. डेप्रिशिएशन टाकण्याचे मेथड अनेक आहेत, पण त्यापैकी स्ट्रेट लाईन मेथड, रिड्युसिंग बॅलन्स मेथड ह्या मेथडचा जास्त यूज केला जातो. मग त्या संदर्भातली माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. नेक्स्ट, AS8 अकाउंटिंग फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट. या स्टँडर्डमध्ये रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी जो काही खर्च केलेला आहे तो खर्च ज्या वर्षी केला असेल त्या वर्षामध्येच चार्ज केला पाहिजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, याच्याविषयी माहिती दिलेली आहे. नेक्स्ट, AS9 रेव्हेन्यू रिकग्नायझेशन. नेक्स्ट, AS10 अकाउंटिंग फॉर फिक्स असेट्स. नेक्स्ट, AS12 अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रँट्स. नेक्स्ट, AS13 अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट. नेक्स्ट, AS22 अकाउंटिंग फॉर टॅक्सेस ऑफ इन्कम. तर हे सर्व अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत आणि याच्यापेक्षा अजून बरेच अकाउंटिंग स्टँडर्ड्स हे इश्यू झालेले आहेत आणि त्याचा वापर कंपन्यांमध्ये आपल्याला करताना दिसतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला अकाउंटिंग स्टँडर्ड्स आणि IFRS ह्या दोन संकल्पना समजल्या असतील. अकाउंटिंग स्टँडर्ड हे एक फ्रेमवर्क आहे, मार्गदर्शक तत्व आहे. प्रत्येक गोष्टीचं अकाउंटिंग कसं करायचं याच्या संदर्भातले याच्यामध्ये नियम दिलेले आहेत, माहिती दिलेली आहे आणि हे संपूर्ण जगभर वापरलं गेलं असल्यामुळे सर्वांच्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये एक वाक्यता आलेली आहे. भारतामध्ये हे अकाउंटिंग स्टँडर्ड्स हे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून केलं जातं. तर जागतिक पातळीवरती हे जे अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत हे इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड्स यांच्या माध्यमातून तयार केला जातं. त्याला इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स हा एक सेट आहे म्हटलं जातं. याच्यामध्ये ट्रान्झॅक्शनचं अकाउंटिंग कसं केलं जातं याच्याविषयी माहिती दिलेली आहे. भारतामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड तयार करताना परदेशातल्या जागतिक स्तरावरच्या अकाउंटिंग स्टँडर्डचा विचार करून